श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। श्री स्वामी समर्थ। आपण सामान्य व्यक्ती ते सुसेवेकर ह्या प्रवासाला सुरुवात केली आहे, परंतु कधी कधी काय असतं की प्रवास करता करता अचानक काहीतरी मध्ये असं येतं की आपल्याला त्या विषयापासून थोडंसं एक क्षणाकरता बाजूला सरकावं लागतं. आज तसंच आहे की उद्याच्या रविवारी जे आहे, येणाऱ्या रविवारी 21 तारखेला गुरुपौर्णिमेचा महाउत्सव आहे आणि प्रत्येक व्यक्तीसाठी दत्त संप्रदायातलं तर विशेषच आहे, परंतु सामान्य व्यक्तींसाठी देखील गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा ज्याला म्हणतात, हा एक अतिशय महत्त्वाचा उत्सव आहे. संपूर्ण वर्षभरामध्ये हा एक दिवस असा आहे की त्या दिवशी आपल्याला विशेष करून आपल्या गुरुप्रती आदरभाव प्रगट करायचा असतो, गुरुप्रती आपली श्रद्धा व्यक्त करायची असते आणि गुरूंचं आपल्याला पूजन करायचं असतं. हा असा गुरुपूजनाचा गुरुपौर्णिमेचा जो दिवस आहे तो म्हणजे गुरुपौर्णिमेचा दिवस जो आहे तो उद्या रविवारी 21 तारखेला आहे. आज गुरुवार आहे, म्हणजे अजून 2 दिवस बाकी आहेत. तर ह्या दिवसाचं महत्त्व आपल्याला आज समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. परंतु गुरुमाऊली सांगतात की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये 5 गुरु असतात. पहिली गुरु माता, जिने देहातून देह दिला, आत्मातून आत्मा दिलं, चैतन्यातून चैतन्य दिलं. म्हणूनच आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी आपल्या संततीसाठी आत्मज किंवा आत्मजा असा शब्द वापरतात. देहज किंवा देहजा नाही म्हणत. तर आई आणि पहिली गुरु, दुसरे गुरु कोणतं वडील, ते देखील आत्मा, आई आणि वडिलां मिळूनच आपला आत्मा चैतन्य बनतं. म्हणून वडिलांच्यासाठी देखील आपण आत्मज किंवा आत्मजा असतो. तर असे श्रेष्ठत्व जे गुरु आहे ते दुसरे वडील. त्याच्यानंतर आपल्याला विद्या देणारे गुरु. मोठे झाल्यानंतर आपल्या शाळेत जावं लागतं. आजच्या काळात, पूर्वीच्या काळामध्ये गुरुकुलामध्ये जात होते, गुरुगृही जात होते. हे तिसरे गुरु विद्या गुरु. चौथे गुरु गुरुमाऊली सांगतात की आपल्याला व्यावहारिक शिक्षण जे देतात. आपण बाहेर पडल्यानंतर व्यवहारामध्ये व्याप करायला लागतं, प्रपंच करायला लागतं. मग व्यापार असेल, नोकरी असेल, शेती असेल, धंदा असेल, जे काय असेल ते, तर त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या विषयातले आपल्याला जे माहिती शिकवतात ते आपले गुरु जे आहेत ते व्यावहारिक गुरु. त्याच्यानंतर जे आहे ते मुख्य म्हणजे आपले मोक्ष गुरु, आपले परात्पर गुरु, गुरुतत्व हे जे आहे हे आपल्या आयुष्यात येणारे 5वे गुरु आहेत. आणि या सगळ्यांच्या प्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमेचा, गुरुपूजनाचा उत्सव असतो. आणि विशेषत्वे करून आपल्याला मोक्षपद जर पाहिजे असतं, कारण की आपल्या आर्य सनातन धर्माप्रमाणे आपले 4 पुरुषार्थ जे सांगितले त्यातला प्रमुख असल्यामुळेच 4थ्या स्थान असलेलं मोक्ष हा प्राप्त जर करायचा असेल तर तो गुरुशिवाय प्राप्तच होत नाही. कारण की त्या घराची किल्ली जी आहे ती गुरुच उघडू शकतात. मध्यंतरी एक फार सुंदर उदाहरण माझ्या ऐकण्यात आलं होतं, मी मुद्दाम आपल्याशी शेअर करतोय. आपल्यापैकी बऱ्याच जणांना बँकेचे व्यवहार आता सामान्य झालेले आहेत. त्याप्रमाणे बँकेमध्ये आपण लॉकर देखील वापरतो. ते लॉकरमध्ये जर आपल्याला काही काम करायचं असेल तर त्याचे जे नियम आहेत, त्याचे जे परंपरा आहेत, त्याच्या प्रथा आहेत, त्याचे जे सिस्टम आहे, तर त्यानुसार काय करावं लागतं की आपल्याला बँकेत लॉकरच्या समोर गेल्यानंतर आधी आपली चाबी त्याच्यात वापरावी लागते. त्याच्यानंतर बँकेच्या जे अधिकारी कर्मचारी असतील त्यांच्याकडे दुसरी चाबी असते. त्या दोन्ही चाव्या जेव्हा वापरायला येतील तेव्हाच लॉकर उघडतं. अगदी तसंच आहे परमार्थात सुद्धा. प्रयत्न मला करावा लागतो, चावी थोडीशी मला फिरवावी लागते, पण या प्रयत्नाचं यश जे आहे ते गुरूंच्या हातात असतं. गुरूंनी त्यांच्यासाठी चाबी लावल्याशिवाय मोक्षपदाचा दरवाजा उघडत नाही. म्हणूनच या गुरूंचं खूप मोठं महत्त्व आहे. आणि आपल्या दिंडोरीप्रणित मार्गामध्ये परमपूज्य गुरुमाऊलींनी काय केलेलं आहे, मोरे दादांनी काय केलं आहे, पिठले महाराजांनी या परंपरा घालून दिल्या आहेत की आपलं गुरुपद जे आहे ते प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराजांनाच दिलेलं आहे. देहरूपाने, चैतन्य रूपाने जरी गुरुमाऊलींना आपण स्वामी समर्थांचं रूप समजतो, परंतु गुरुमाऊली स्वतःसुद्धा हेच सांगतात की गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजन हे प्रत्यक्ष स्वामी महाराजांचंच करायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्या मार्गाची पद्धत आखून दिलेली आहे. त्याच्यावर आपण थोडंसं आज
चिंतन मनन आणि त्याच्यावरती आपण विचार करूयात. आपल्याला करायचं काय की मागे भागात पाहिलं होतं त्यानुसार केंद्रात तर जायचंच आहे. केंद्रात गेल्यानंतर तिथल्या प्रथा परंपरानुसार आपल्याला पाय धुवायचे आहेत, आतमध्ये जायचं आहे, स्वामींना दंडवत मुजरा करायचा 3 वेळेला. आणि हे झाल्यानंतर गुरुपूजनासाठी काय आहे की स्वामींची एक धातूची मूर्ती त्या ठिकाणी आपण गुरुमौलींच्या आदेशानुसार वापरतो. आणि या मूर्तीवर काय केलं जातं तर ह्या मूर्तीला अगोदर सिद्ध केलं जातं. कसं की त्या मूर्तीवर आपले जे कार्यसेविकरित्य 16 वेळेला पुरुषसूक्त, 16 वेळेला श्रीसूक्त, पंचसूक्त पवमान असे आणि रुद्रसूक्त असे अभिषेक करतात. आणि अभिषेक करून प्रार्थना करून त्याच्यामध्ये स्वामींच्या रूपातलं जे चैतन्य आहे ते त्याच्यात वास करत आहे. आणि मग अशा ज्या मूर्ती आहेत त्या सेवेकऱ्यांना पूजनासाठी दिल्या जातात. मग सेवेकऱ्यांनी प्रत्येकाने काय करायचं की स्वामींना अभिषेक करायचा आहे. कसा करायचा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला अभिषेकासाठी जल म्हणजे पाणी उपलब्ध करून दिलेलं असतं. एक तामण आणि पळी असते. त्या पळीमध्ये पाणी भरून घ्यायचं आणि 3 वेळेला स्वामी समर्थ महाराजांच्या जो उजवा पाय आहे त्या उजव्या पायाचा अंगठा जो आहे त्याच्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक करून त्याच्यावरती आपल्याला 3 वेळा पाणी टाकल्यानंतर त्याला गंध लावायचा स्वामींच्या चरणांना, त्याच्यावरती अक्षता लावायच्या आहेत, त्याच्यावरती फूल व्हायचं आहे. आणि हे सगळं केल्यानंतर स्वामींना वंदन मुजरा करायचं आहे आणि आपलं आपण समर्पण त्या ठिकाणी द्यायचं आहे. आता द्यायचं काय असतं तर एका ठिकाणी मी फार सुंदर वाक्य ऐकलं होतं की संघटनेला हृदय व्हावे. आपली स्वामी समर्थ सेवा महाराज दिंडोरी प्रणीत हा जो मार्ग आहे हे देखील एक संघटनाच आहे. हे मानव एकत्र येऊन सगळेजण उत्थानासाठी प्रयत्न करणारी ही संघटना आहे. याला काय द्यायचं तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं हृदय द्यायचं आहे. त्याचप्रमाणे आपण आरतीमध्ये देखील म्हणतो की सर्व स्वार्पण नैवेद्यासी ठेविलेच पुढती. म्हणजे माझं स्व जर मी त्यांना अर्पण केलंय तर माझं द्यायसारखं उरलंच काय आहे. अगदी तोच भाव अंतःकरणात ठेवायचा आहे. पण व्यवहारामध्ये त्या ठिकाणी व्यावहारिक द्रव्य आपल्याला त्या ठिकाणी गुरूंच्या चरणी अर्पण करायचं आहे. हे किती असावं व्यावहारिक द्रव्य तर आपल्या शास्त्रानुसार संकेतानुसार बघायला गेलं तर सर्वसामान्यपणे आपल्या उत्पन्नाचा 6वा हिस्सा जर आपण दानधर्मासाठी खर्च केला तर आपलं उत्पन्न जे आहे ते आपलं धन जे आहे ते शुद्ध होतं. आपलं तन जे स्नानाने शुद्ध होतं तर धन हे दानाने शुद्ध होतं. तर आपल्या घरामध्ये असलेलं धन जे आहे ते सुलक्ष्मी व्हावं, अलक्ष्मी होऊ नये यासाठी त्याला दानाने शुद्धी करावी लागते. आणि हे दान किती असावं हे आपण पाहिलं की आपल्या उत्पन्नाचा 6वा हिस्सा. परंतु व्यवहारामध्ये आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं निश्चितपणे या ठिकाणी आपण त्या ठिकाणी समर्पण हे करावं. आणि समर्पण करताना एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याकडे अनेक प्रकारच्या संस्था आहेत की ज्या ठिकाणी फंड्स गोळा केले जातात. परंतु मी आपल्याला छाती ठोकपणे सांगू शकतो की स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणीत या ठिकाणी जर आपण धनाचं आपण अर्पण केलं तर त्याचा उपयोग हा निश्चितपणे सत्कार्यासाठीच होतो आणि योग्य पद्धतीनेच होतो याच्याबद्दल आपण खात्री बाळगावी. आणि तसंही आपण देताना शुद्ध भावानेच द्यायला पाहिजे. जो पुढे काय करत असेल ते त्याची जबाबदारी असते. पण तरी देखील मी खात्रीपूर्वक सांगतो की दिंडोरी प्रणीत मार्गामध्ये आपण अवश्य दान द्यावं. आणि त्याचप्रमाणे गुरुमौली जे सांगतात ते जनकल्याण योजना तर गुरुपूजनाच्या निमित्ताने आपण या जनकल्याणचा फॉर्म भरणं ही देखील एक फार मोठी अशी गुरुदक्षिणा होऊ शकते. कारण गुरुपूजनाच्या वेळेस आपल्याला काय द्यायचं असतं, गुरुदक्षिणा द्यायची असते. दान नसतो, धर्म नसतो, ही दक्षिणा असते. आपल्याला माहिती आहे की एकलव्याने दक्षिणेमध्ये काय दिलं, गुरु द्रोणाचार्यांनी मागितलं आणि क्षणाचाही विचार न करता एकलव्याने आपला उजवा अंगठा कापून दिला जो की धनुर्विद्येसाठी सगळ्यात प्रधान अवयव आहे. आणि तो सक्षम आणि सुदृढ असताना देखील क्षणाचाही विचार न करता गुरुवाक्यामध्ये प्रमाण, गुरुवाक्यामध्ये कामधेनू हे जे गुरुचरित्रात सांगितलेलं आहे अगदी तसंच एकलव्याने क्षणार्धात आपला उजव्या हाताचा अंगठा दिला. तो एकलव्य एक सामान्य होता. त्या काळामध्ये तो द्रोणाचार्य देखील त्या दिवशी ते वनातच आलेले होते आणि एकलव्य तर तिथे वनातच राहत होता. आणि त्यांनी केवळ मातीचा द्रोणाचार्यांचा पुतळा तयार करून त्याच्यासमोर तो धनुर्विद्येचा सराव करत होता. परंतु देण्याची दानत जी आहे ती श्रेष्ठ दानत जशी कर्णाची सांगतात तशीच एकलव्याची सांगतात. तर आपण देखील आपल्या अंतःकरणामध्ये कर्णासारखा भाव ठेवावा, एकलव्यासारखा भाव ठेवावा आणि गुरुदक्षिणा समर्पण आपण ह्या ठिकाणी अवश्य करावं. आणि गुरुमौलींना प्रिय असं जे समर्पण आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनकल्याण योजना, तो फॉर्म अवश्य भरावा. त्या माध्यमातून आपण
गुरुमाऊलींनी जे हातात घेतलेलं कार्य आहे 1000 बेडच्या हॉस्पिटलचं निर्माण, त्याचं की बांधकाम त्र्यंबकेश्वर इथे सुरू झालेलं आहे. आणि नुसतंच बांधकाम सुरू झालेलं नाही आहे, तर सध्या असलेल्या गुरुपीठावर त्या ठिकाणी OPD, IPD सगळ्या प्रकारच्या सेवा सुरू झालेल्या आहेत. आणि प्रत्येक केंद्रात देखील आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून गुरुमाऊली सेवेकरांच्या आहिकाची, प्रकृतीची काळजी घेतच असतात. या सगळ्यामध्ये आपल्याला आपला भाव गुरूंच्या चरणी समर्पण करायचं आहे. आणि आठवणींनी न विसरता प्रत्येक सेवेकऱ्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी येणाऱ्या रविवारी 21 जुलै 2024 या दिवशी आवर्जून केंद्रात जाऊन ह्या प्रकारे आपली सेवा रुजू करायची आहे. याच्यामध्ये आपण निश्चितपणे सगळं करावं अशी मी ह्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो. अजून एक छोटीशी विनंती आहे की हे ज्ञान गुरूंचं आहे, देणारे तेच आहेत. फक्त ज्योतीने ज्योत, दिव्याने दिवा लावा असं गुरुमाऊली सांगतात. त्यानुसार आपल्याला हे सगळं ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि अजून 2 दिवस बाकी आहे. पटकन आपण बघता याला शेअर करायचं आहे. म्हणजे आपले जे परिचित असतील, मित्र असतील, आप्त असतील, स्वकीय असतील, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी देखील आपण या माध्यमाचा वापर अवश्य करायचा आहे. आणि फेसबुक पेज साधी सोपी स्वामी सेवा हे लाईक करायचं आहे, याला फेसबुकला फॉलो करायचं आहे. त्याचप्रमाणे यूट्यूबवरती आपलं चॅनल आहे @गुरुगाथा. तर ह्या गुरुगाथा चॅनलला देखील आपण सबस्क्राईब करायचं आहे. हे ज्ञान गुरूंचं पोचण्यामध्ये आपला खारीचा वाटा ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण अवश्य उचलायचा. वाणीला विराम देऊयात. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. श्री स्वामी समर्थ.